नमस्कार. आज आपण गोष्ट बोलणार आहोत अशा एका महापुरुषाची जे फक्त इतिहासाचा एक भाग नाहीत तर ते आधुनिक भारताचा विवेक आणि आवाज आहेत. हो, आपण बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एका मोठ्या ध्येयासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढलेल्या संघर्षाची एक जबरदस्त प्रेरणादायी कहाणी आहे. चला तर मग त्यांच्या या प्रवासाला थोडं जवळून अनुभवूया. बघा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे नुसते 3 शब्द नाहीयेत. खरं तर हाच बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि त्यांच्या कामाचा पाया होता. सामाजिक न्यायाची लढाई लढण्यासाठी त्यांनी याच 3 शब्दांना आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं आणि कोट्यावधी लोकांना एक नवी दिशा दाखवली. आणि या सगळ्या संघर्षाची सुरुवात, त्याची ठिणगी पडली ती त्यांच्या लहानपणीच. बाबासाहेबांचा जन्म महाड जातीत झाला होता, ज्या समाजाला त्या काळात अस्पृश्य मानलं जायचं. आणि याच अन्यायाने भरलेल्या वागणुकीने त्यांच्या मनात बदलाची आणि न्यायाची एक ज्योत पेटवली. त्यांच्या लहानपणीची एक आठवण आहे जी ऐकली की अंगावर काटा येतो. शाळेमध्ये त्यांना आणि त्यांच्यासारख्या इतर अस्पृश्य मुलांना पाण्याच्या माठाला हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती. शाळेतला शिपाई आला तरच तो वरून पाणी ओतायचा. आणि विचार करा, ज्या दिवशी शिपाई गैरहजर असायचा त्या दिवशी दिवसभर तहानलेलं राहावं लागायचं. त्यांनी स्वतः या परिस्थितीला शिपाई नाही, पाणी नाही असं म्हटलंय. आता अस्पृश्यता म्हणजे नेमकं काय, तर ही एक अशी क्रूर सामाजिक आर्थिक भेदभावाची व्यवस्था होती जिथे खालच्या जातीतल्या लोकांना समाजापासून वेगळं पाडलं जायचं. त्यांना साध्या वर्गात इतर मुलांसोबत बसता येत नव्हतं. बाबासाहेबांना शाळेत एका गोंडपाटावर बसावं लागायचं आणि ते गोंडपाटसुद्धा त्यांना रोज स्वतःसोबत घरी घेऊन जावं लागायचं. हा रोजचा अपमान त्यांच्या कोवळ्या मनावर किती खोलवर परिणाम करत असेल, नाही का? पण या सगळ्या अपमानाला बाबासाहेबांनी उत्तर कसं दिलं, तर ज्ञानाने. शिक्षणालाच त्यांनी आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं. त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं की या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर ज्ञान हाच एकमेव मार्ग आहे. आणि याच निश्चयाच्या जोरावर ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. आणि असं करणारे ते आपल्या समाजातले पहिले विद्यार्थी ठरले. त्यांची ज्ञानाची तहान तर अक्षरशः अथांग होती. मुंबई विद्यापीठातून BA पूर्ण केल्यावर ते थेट अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. तिथून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले. आणि या प्रवासात एक अविश्वसनीय घटना घडली. त्यांची पुस्तकं घेऊन येणारं जहाज टॉर्पिडोच्या हल्ल्यात समुद्रात बुडालं. विचार करा, त्यांची सगळी पुस्तकं, सगळा अभ्यास पाण्यात गेला. पण ते थांबले नाहीत, अजिबात नाही. त्यांनी पुन्हा अभ्यास करून MSc, DSc आणि PhD सारख्या जगातल्या सर्वोच्च पदव्या मिळवल्या. ही गोष्ट त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीचं आणि बुद्धिमत्तेचं उदाहरण आहे. एवढं सगळं शिक्षण घेऊन, जगातल्या मोठ्या पदव्या मिळवून जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा काय झालं असेल? परिस्थिती तीच होती. एवढे मोठे विद्वान असूनही त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावाच लागला. आणि याच अनुभवाने एका हुशार अभ्यासकाचं रूपांतर एका धगधगत्या सामाजिक क्रांतिकारकात झालं. आता ही लढाई फक्त स्वतःसाठी नव्हती, तर ती संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी होती. आणि मग त्यांनी ठरवलं, आता थेट कृती करायची. ज्यांचा आवाज आजवर दाबला गेला होता त्या मुक्या समाजाचा आवाज बनण्यासाठी त्यांनी मूक नायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. जे समाजातून बहिष्कृत होते त्यांच्या कल्याणासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी त्यांनी ऐतिहासिक महाड सत्याग्रह केला. आणि दलितांना राजकीय हक्क मिळावेत म्हणून पुणे करारासारखं एक महत्त्वाचं पाऊल उचललं. आणि मग त्यांच्या आयुष्यातला तो क्षण आला, ज्या क्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता. स्वतंत्र भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. ते भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. आता त्यांना आपल्या जीवनातल्या सगळ्या संघर्षांना, सगळ्या अनुभवांना देशाच्या मूलभूत कायद्याचं रूप देण्याची एक ऐतिहासिक संधी मिळाली होती. त्यांच्या डोळ्यासमोर 2 भारत होते. एक जुना भारत, जो जातीय विषमतेच्या आणि सामाजिक अन्यायाच्या चिखलात रुतला होता. आणि दुसरा होता त्यांच्या स्वप्नातला भारत, जो समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मजबूत पायावर उभा राहणार होता. भारताचं संविधान हे केवळ एक कायदेशीर पुस्तक नव्हतं, तर ते एका मोठ्या सामाजिक क्रांतीचं शस्त्र होतं. आणि मग या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी काही अशा गोष्टी केल्या ज्याने भारताचा चेहराच बदलून गेला. त्यांनी अस्पृश्यतेला कायद्याने कायमचं संपवलं. कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला गुन्हा ठरवलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षणाची सोय केली.
आणि महिला व अल्पसंख्याकांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण दिलं. पण बाबासाहेबांचा हा जो लढा होता ना, तो फक्त सामाजिक किंवा राजकीय हक्कांसाठी नव्हता. तो आत्मिक मुक्तीचाही प्रवास होता. त्यांचा हा कधीही न संपणारा वारसा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एका नव्या उंचीवर पोचला. पाहूया कसा ते. आयुष्याच्या शेवटी 1956 मध्ये त्यांनी एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. हे का केलं असेल त्यांनी? कारण हिंदू धर्मातली जी जातीय उतरंड होती, जी विषमता होती, तिला हे एक शांत पण अत्यंत शक्तिशाली उत्तर होतं. आणि यातूनच भारतात दलित बौद्ध चळवळीचा जन्म झाला, जी खऱ्या अर्थाने मुक्तीची एक मोठी सामाजिक चळवळ ठरली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीला 5 लाखांपेक्षा जास्त लोक जमले होते. हा फक्त एक आकडा नाहीये. हे त्या लोकांचं प्रेम होतं, आदर होता, ज्यांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी आशेचा एक नवा किरण आणला होता. या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की त्यांनी लोकांच्या हृदयावर किती खोलवर राज्य केलं. एका मुलाचा, ज्याला शाळेत पाणी पिण्यापासून रोखलं गेलं, तिथपासून ते देशाचं संविधान लिहिण्यापर्यंत, काय अविश्वसनीय प्रवास आहे हा. खरंच खूप काही शिकवून जातो. पण जाता जाता एक विचार मनात येतो. डॉक्टर आंबेडकरांचा असा कोणता विचार आहे जो आजच्या भारतासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे? समतेचा, शिक्षणाचा की अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा? यावर विचार करायला हवा.